फायनान्स म्हणजे शेती पतपुरवठा आणि नाबार्डचा आपण आता करूया. तर शेतीला जर पतपुरवठा केला तर पत म्हणजे काय, त्याला सध्या पैसा किंवा कर्ज, पत ऍक्च्युली त्याला आपण कर्ज समजू. तर कर्जाचा जो पुरवठा शेतीला होतो त्याचे वेगवेगळे प्रकार असतात मित्रांनो. एक असतं तुमचं लघु मुदत कर्ज, दुसरं असतं मध्यम मुदत कर्ज, तिसरं असतं दीर्घ. लघु म्हणजे काय, कमी कालावधीसाठी, मध्यम म्हणजे काय, थोड्या कालावधीसाठी, आणि दीर्घ म्हणजे काय, तर लॉंग टर्मसाठी. ठीक आहे. तर लघु किती दिवसासाठी असतं, तर 15 महिन्यापेक्षा कमी कर्ज असेल, म्हणजे 15 महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी कर्ज असेल तर त्याला लघु मुदत कर्ज म्हणतो. 15 महिन्याच्या 5 वर्षाच्या कालावधीसाठी असेल तर त्याला आपण मध्यम मुदत कर्ज म्हणतो. आणि जर 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी असेल तर आपण त्याला दीर्घ मुदत कर्ज म्हणतो. हे तुम्हाला जर रेंज लक्षात ठेवायची ना, तर 0, 15, 5 असं लक्षात ठेवा. ठीक आहे. 0, 15, 5. 0 काय, 0 ते 15 महिने. ठीक आहे. 15 महिने ते 5 वर्ष आणि 5 वर्ष प्लस असा प्रकार असं लक्षात ठेवू शकता. आता पुढे नाबार्ड. फक्त नाबार्डचं लक्षात घ्या, नाबार्डची स्थापनेचा आपल्याला क्रम पाहिजे. म्हणजे नाबार्ड डायरेक्ट स्थापन झाली का नाही, कुठलीही मोठ्या संस्था आपण त्यासाठी आपण आधी काय करतो, वेगवेगळ्या समित्या नेमतो, बरोबर का, मग ते रिकमेंडेशन देतात आणि मग पुढे जाऊन एक महत्त्वाची संस्था निर्माण होते. तर नाबार्ड म्हणजे काय, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट ही ॲटलीस्ट फुल पात्र ठेवा, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. तर नाबार्डच्या स्थापनेचा आपण कालावधी म्हणजे क्रॉनॉलॉजी पाहूया. तर 1963 मध्ये राष्ट्रीय एक संस्था स्थापन झाली होती ERC नावाची. ठीक आहे. तर RBI काय केलं होतं ना, मध्यम आणि दीर्घ मुदत कृषी कर्जला रिफायनान्स करण्यासाठी म्हणजे काय, ज्या संस्था कृषी शेतकऱ्यांना कर्ज देतात ना त्यांना काय करायचं, RBI रिफायनान्स करणार, जेणेकरून काय मोठ्या संस्था शेतकऱ्यांना कर्ज देऊ शकतील. तर अशा प्रकारे RBI काय केलं होतं, मध्यम आणि दीर्घ मुदत जे कर्ज असतात त्या पुनर्वित्त करण्यासाठी म्हणजे रिफायनान्स करण्यासाठी अशा प्रकारची संस्था स्थापन केली होती. तिचं नाव होतं मित्रांनो म्हणजे ERC. तिचं नाव काय होतं, ERC लक्षात ठेवा. ठीक आहे. 1963 संस्था आहे. नंतर पुढे जाऊन काय झालं, 1969 मध्ये व्यंकटप्पा समिती आली. व्यंकटप्पा समितीने काय सांगितलं की आपल्याला दुसरी संस्था स्थापन करू, म्हणजे काय, त्या संस्थेचं रूपांतर केलं त्यांनी कशामध्ये केलं, ERDC मध्ये केलं. ERDC मध्ये केलं 1975 मध्ये. आधीची कधी होती ERC 1963, तिचं रूपांतर झालं ERDC मध्ये 1975 ला. कुठल्या समितीची शिफारशीनुसार, तर व्यंकटप्पा या समितीनुसार 1969 ची समिती आहे. आणि मग पुढे जाऊन हिच्या शिफारशीनुसार कशाची स्थापना झाली, तर ERDC ची स्थापना झालेली आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर पुढे जाऊन 1979 मध्ये काय झालं, एक कमिटी स्थापन झाली होती. ठीक आहे. ट्राफिक कार्ड कमिटी स्थापन झाली होती. कोणी स्थापन केली होती, म्हणजे कोणाच्या अंतर्गत स्थापन झाली होती, तर B. शिवरामन लक्षात याच्या अंतर्गत स्थापन झाली होती. आणि हा प्रश्न तुम्हाला विचारतात की नाबार्डची स्थापना कुठल्या समितीच्या शिफारशीनुसार झाली, तर B. शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 ला झालेली आहे. तुम्हाला तिन्ही फॅक्ट पाठ पाहिजे, 12 जुलै 1982, नंतर B. शिवरामन समिती आणि नाबार्डची स्थापना. लक्षात. तर पुन्हा सांगतो, 1963 काय ERC आहे, नंतर 69 ला काय झालं, ERDC झाले, नंतर 79 ला काय झालंय, ट्राफिक कार्ड कमिटी आली, आणि मग शेवटी 3 वर्षांनी बँकची स्थापना झालेली आहे. मला लक्षात. तर अशा प्रकारे तुम्ही क्रॉनॉलॉजी लक्षात ठेवायची. 63, 69, 79 ते 82. आता पुढचं लक्षात घ्या, आपण नाबार्डचं सगळ्या डिटेल गोष्ट पाहिजे. तर नाबार्डचं हेडक्वार्टर कुठे आहे, भारतामध्ये मुंबईला. दिल्ली नाही बरं का, दिल्ली नाही, मुंबईला आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर नाबार्डच्या संदर्भात जे संलग्न संस्था आहेत ते कुठले आहेत, तर नॅपकॉन आणि नॅपकिन. हे काय जास्त महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, नॅपकॉन, नॅपकिन. आपल्यासाठी करंट अँगल सध्याचे अध्यक्ष कोण आहेत, तर KV शाजी नाबाचे अध्यक्ष. तर करंट अफेअरमध्ये काही चेंजेस असतील तर आपण नंतर कव्हर करूया. सध्या बुकमध्ये जे अपडेटेड गोष्टी घेतल्या ते सध्या आपण कव्हर करूया. ठीक. ते KV शाजी ज्यावेळेस आपलं पुस्तक रेडी होतं त्यावेळेस KV शाजी त्याचे अध्यक्ष होते. तर त्याच्यामध्ये नंतर चेंजेस झाले तर आपण त्याच्यामध्ये पुन्हा चेंजेस करूया. पण शक्यतो MPSC एकदम लेटेस्ट असं करंट विचारत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर स्थापना लक्षात घ्या. तर स्थापनाच्या वेळेस त्याचं भांडवल किती होतं, म्हणजे बघा कुठली संस्था असेल तर एक भांडवल लागेल ना, तर भांडवल किती होतं, तर 100 कोटीचं भांडवल होतं. आता तिथं वाढून किती केले, तर 5,000 नाही तर 50,000 कोटी केले. पहिले किती होतं, 100 कोटी, आता केले 50,000 कोटी. म्हणजे बघा मुंबई हेडक्वार्टर आहे, शाजी आहे त्याचे अध्यक्ष, आधी 100 कोटी होतं, आता 50,000 कोटी भांडवल आहे नाबार्डचं. आता आपल्यासाठी महत्त्वाचं ते म्हणजे नाबार्डची कार्य. तर नाबार्ड 3 प्रकारचे कार्य करतात महत्त्वाची, ते म्हणजे फायनान्शियल, नंतर डेव्हलपमेंटल आणि सुपरवायझरी. फायनान्शियल म्हणजे का वित्तीय, दुसरा डेव्हलपमेंटल म्हणजे विकासात्मक, आणि तिसरे सुपरवायझरी. तर सगळ्यांचं तुम्हाला मिनिंग सांगतो. पहिले फायनान्शियल, तर नावातच आहे, कारण का मेन काम काय पर्पज नाबार्डचं, तर ग्रामीण आणि कृषीला वित्त पुरवठा करून काय करायचं, विकास करायचा, हे महत्त्वाचं काम आहे. आणि हे महत्त्वाचं काम कुठल्या मार्फत होतं, तर वित्तीय मार्फत होतं, म्हणजे फायनान्शियल मार्फत होतं लक्षात घ्या. आता मला सांगा, नाबार्डचं काम डायरेक्ट कर्ज देते का, नाही. तर नाबार्ड काय करते, अप्रत्यक्षपणे कर्ज देते. कशा माध्यमातून, लघु कर्ज, मध्यम कर्ज, दीर्घ कर्ज, म्हणजे काय शॉर्ट टर्म लोन, लॉंग टर्म लोन, मिडियम लोन. त्या काय असतील त्या गोष्टी आपण डेफिनेशन पाहिजे. 5-15 महिन्यापर्यंत असतं शॉर्ट टर्म लोन, मिडियम असतं ते 15 महिने ते 5 वर्ष, लॉंग टर्म असतं ते 5 वर्षाच्या वर. नंतर हे जर अप्रत्यक्षपणे दिलं जाणार कर्ज, तर प्रत्यक्षपणे नाबार्ड कशा प्रकारे फायनान्स करते, कर्ज नाही लक्षात घ्या. फायनान्स कसं करते, तर रूरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड नावाचा एक फंड असतो, राईट. तर तो नाबार्डच्या अंतर्गत मेंटेन केला जातो. RIDF म्हणजे काय, ग्रामीण पायाभूत विकास निधी, RIDF. नंतर असतो EIF लक्षात घ्या. ठीक आहे. ऍग्रिकल्चर इन्व्हेस्टमेंट फंड. नंतर असतो फूड पार्क वखार म्हणजे काय, वेअर हाऊस, शीतगृह म्हणजे कोल्ड स्टोरेज, लक्षात. त्याच्यानंतर विपणन संस्था म्हणजे मार्केटिंग इन्स्टिट्यूशन, याला देखील कर्ज पुरवठा केला जातो. आणि वेगवेगळ्या योजनेसाठी कर्ज पुरवठा, आणि या सगळ्यांसाठी काय करते नाबार्ड करत असतं, पतपुरवठा. नंतर आता डेव्हलपमेंटल कार्य कुठली आहेत नाबार्डची, तर हे सगळं करत असताना एक प्रकारे नाबार्ड काय करत असते मित्रांनो, विकास करत असते, बरोबर. तुम्ही एखाद्याला कर्ज देताय, फायनान्स करताय, म्हणजे प्रकारे तुम्ही त्याचा विकास करताय. तर ह्यामार्फत काय होतं ना, एक प्रकारे लोकांचं वित्तीय समावेशन होतं, ग्रामीण भागामध्ये वित्तीय समावेशन येतं. आणि लक्षात, तर फायनान्शियल इन्क्लुजनचं एक महत्त्वाचं काम डायरेक्ट होत असतं नाबार्डद्वारे. पुढची गोष्ट म्हणजे हवामान बदल, लक्षात घ्या. हवामान बदल संदर्भात नाबार्ड एक महत्त्वाची नोडल एजन्सी मानली जाते. नंतर कृषी संशोधन, नाबार्ड काय करत असते, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कृषी संदर्भात संशोधनाचे प्रकल्प हाती घेत असते, त्याला फायनान्स करत असते. नंतर केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा RBI यांना धोरण तयार करण्यामध्ये मदत करत असते. नंतर
नाबार्डमध्ये कृषी क्षेत्र विकास विभाग आहे लक्षात घ्या. म्हणजे FSSD नावाचा विभाग आहे आणि कृषी क्षेत्र धोरण विभाग आहे, त्याला FSPD म्हणतात. एक आहे कृषी क्षेत्र विकास विभाग, एक आहे FSSD आणि दुसरा FSPD. त्याच्यानंतर पुढचे फंक्शन आहे ते म्हणजे सुपरवायझर, म्हणजे काय पर्यवेक्षणात्मक. आता कोणाचं सुपरविजन करायचं तर ज्या ग्रामीण भागातल्या महत्त्वाच्या फायनान्स करणाऱ्या बँकेत, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे रुरल मध्ये असणारा RRB म्हणजे काय, तर हे सगळं आपण बँकिंगमध्ये कुठे कुठे पाहिजे RRB वगैरे, बरोबर का. रिजनल रुरल बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक. त्याच्यानंतर SCB म्हणजे काय, तर स्टेट लेवलला ज्याला सध्या कॉर्पोरेट बँक असते, म्हणजे राज्य आपण म्हणतो राज्य मध्यवर्ती प्रकारची एक सहकारी बँक असते, त्याला आपण SCB म्हणतो. तर DCB म्हणजे काय, डिस्ट्रिक्ट लेवलला एक प्रकारची कॉर्पोरेट बँक असते, त्याला आपण DCB म्हणतो. लक्षात. तर RRB, ठीक आहे, एक मिनिट मी क्लीन करतो. RRB, SCB आणि DCB यांचं पर्यवेक्षण करायचं काम कोण करतं, नाबार्ड करत असतं. नंतर CMAच्या माध्यमातून म्हणजे काय, क्रेडिट मॉनिटरिंग अरेंजमेंटच्या माध्यमातून देखील पर्यवेक्षणाचं काम करत असतं आणि ठेवीदारांच्या हित संरक्षणाचं देखील ते काम करत असतं. तर हे 3 प्रकारचे फंक्शन आहेत कुठले, फायनान्शियल डेव्हलपमेंट आणि सुपरवायझरी. पुन्हा सांगतो, डायरेक्टली अप्रत्यक्षरित्या कर्ज आहे, त्याच्यामध्ये 3 प्रकारचे लघु, मध्यम, दीर्घ. आणि डायरेक्टली कुठले कुठले फंड आहेत, मग वेगवेगळे RIDF आहे, AIF आहे, नंतर वेगवेगळ्या योजनेसाठी कर्ज, बाकी फूड पार्क वगैरे गोष्टी तुम्हाला कळून जातील. डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला सांगितलं की इनडायरेक्टली काय होते, फायनान्शियल इन्क्लुजन होते, हवामान बदलासंबंधी नाबार्डसारख्या नोडल एजन्सी आहे, ऍग्रिकल्चर जे रिसर्च प्रोजेक्ट असतात त्याला फायनान्स करते, केंद्र शासन राज्य शासन यांच्या वेगवेगळ्या धोरणांना मदत करतं, सल्ला देतं. नंतर कृषी क्षेत्र विकास विभाग नाबार्डच्या अंतर्गत आहे, कुठला, FSSD लक्षात घ्या, ठीक आहे. तर आणि दुसरा असं कृषी क्षेत्र धोरण विभाग लक्षात. तर असं FSSD आणि FSPD. आणि सुपरवायझरीमध्ये काय लक्षात ठेवायचं, या सगळ्या संस्था वेगळ्या कृषी क्षेत्राला कर्ज पुरवठा करणाऱ्या, त्याच्यामध्ये आपण RRB आहे, SCB आहे आणि DCB आहे, यांचं मॉनिटरिंग करायचं. CMA म्हणजे काय, तर क्रेडिट मॉनिटरिंग अरेंजमेंट आणि ठेवीदारांचं हित संरक्षण. तरी झाली नाबार्डची कार्य. आता नाबार्ड वित्त पुरवठा करताना मी तुम्हाला सांगितलं होतं की कशा प्रकारे कर्ज पुरवठा करते, तर ते डायरेक्ट शेतकऱ्यांना कर्ज देतं का नाही, आपल्याला नाही. ते नाबार्ड काय करतं, रिफायनान्स करतं. कोणाला करतं, तर ज्या स्टेट लेवलला, डिस्ट्रिक्ट लेवलला किंवा स्थानिक लेवलला बँक आहेत त्यांना शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म लोन देत असतं. तर लक्षात ठेवा, शॉर्ट टर्म आणि मिडियम टर्म लोन कोणाला देतं, तर राज्य सहकारी बँक म्हणजे काय, स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, नंतर जिल्हा सहकारी बँक, डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक आणि प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था म्हणजे पॅक्स. आणि लक्षात, म्हणजे प्रायमरी ऍग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, प्रायमरी ऍग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे पॅक्स. त्या ठिकाणा म्हणजे SCB, DCB आणि पॅक्स यांना शॉर्ट टर्म आणि मिडियम टर्म लोन द्यायचे काम कोण करते, तर नाबार्ड करत असते. त्यामुळे शेतकऱ्यांना डायरेक्ट पैसे नाही देत, तर या रिफायनान्स करून इनडायरेक्टली शेतकऱ्यांना पैसे देत असते, म्हणजे कर्ज देत असते. आता दीर्घ मुदतीचे कर्ज कुठले, तर दीर्घ मुदतीचे म्हणजे कुठले, तर 5 वर्षाच्या वरचे, बरोबर का, मग आपण पाहिलं डेफिनेशन. तर त्याच्यामध्ये नाबार्ड काय करते, दीर्घ मुदतीचे कर्ज कोणाला देते, तर हे जे SCAR-DB सारख्या संस्था असतात, SCAR-DB आणि PCAR-DB, त्या दोघांना काय करते, नाबार्ड दीर्घ मुदतीचं कर्ज देते. आणि लक्षात, तर SCAR-DB आणि PCAR-DB अशा ठेवली इझी. हे काय, स्टेट लेवलला, बरोबर, म्हणजे काय, राज्य, आणि दुसरं तुमचे प्राथमिक म्हणजे काय, प्रायमरी. आणि लक्षात, तर अशा 2 संस्था असतात, स्टेट लेवलच्या आणि प्रायमरी लेवलच्या. आणि लक्षात, त्याचा फुल फॉर्म काय बघा, बघा रा म्हणजे काय, तर स्टेट, ठीक आहे. नंतर स म्हणजे काय, तर कोऑपरेटिव्ह. नंतर को म्हणजे काय, ऍग्रिकल्चर. अँड आर म्हणजे काय, रुरल. शेवटी ग्रामीण बँक म्हणजे काय, डेव्हलपमेंट बँक. लक्षात घ्या. आणि लक्षात, तर सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात, ठीक आहे. स्टेट कोऑपरेटिव्ह, ऍग्रिकल्चर, रुरल डेव्हलपमेंट बँक. आणि दुसरं तुमची PCAR-DB, याच्यामध्ये काय करायचं, तर बाकीचं सगळं सेम ठेवायचं. पहिले तुमचं हे प्राथमिक वय असतं PCAR-DB मधला, ठीक आहे. PCAR-DB मध्ये काय घ्यायचं, प्राथमिक वाले घ्यायचा, प्राथमिक म्हणजे प्राथमिक, ठीक आहे, म्हणजे प्रायमरी. लक्षात घ्या, प्रायमरी हा शब्द त्या ठिकाणी घ्यायचा फक्त. एवढं फक्त डिफरन्स दोघांमध्ये, SCAR-DB आणि PCAR-DB. तर हे झाले नाबार्ड ज्यांना वित्त पुरवठा करते त्याचे 2 प्रकार आणि त्याचे कुठल्या कुठल्या संस्था त्याच्यामध्ये येतात, ते दोघांचं क्लासिफिकेशन. आता त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये असणारे वेगवेगळे फंड पाहूया, म्हणजे नाबार्ड जे वेगवेगळे फंड हँडल करतं ते आपण त्याच्यामध्ये पाहूया. तर लक्षात ठेवा, RIDF म्हणजे काय, तर ग्रामीण पायाभूत विकास निधी असतो एक प्रकारचा, त्याला इंग्लिशमध्ये आपण रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड असं म्हणतो. तर याचा मेन पर्पज काय, तर लक्षात ठेवा, आपल्याला आपण बँकिंगच्या चॅप्टरमध्ये एक गोष्ट पाहिली होती, म्हणजे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग, बरोबर का, म्हणजे अग्रक्रम क्षेत्र पुरवठा. आता हे प्रकारचं जे लक्ष असतं ना, प्रायोरिटी सेक्टरला कर्ज पुरवठा करायचं, हे आपल्याला माहिती, आपण वेगवेगळ्या बँकांना टार्गेट केले, 40% आपल्याला टार्गेट माहिती आहे. समजा एखाद्या बँकेने टार्गेट अचीव्ह नाही केलं, तर जी राहिलेली रक्कम असते ना, ठीक आहे, म्हणजे समजा त्यांनी काय केलं, 20% लोन काय केलं, प्रायव्हेट सेक्टरला दिलं, तर राहिलेली 20% जी आपल्याला म्हणतो की आपल्याला ती रक्कम यांना RIDF मध्ये जमा करायला लागते. लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल की तो पैसा गेला का, नाही गेला, तो पैसा त्यांना एक प्रकारचं व्याज भेटतं, म्हणजे तो पैसा त्यांचाच असतो, ठीक आहे, पण त्याच्यावर त्यांना व्याज भेटतं. लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल की मग असा पैसा याच्यामध्ये ठेवण्याचा काय फायदा, तर नाबार्डला तो पैसा वापरायला भेटतो ना. मला लक्षात, एक प्रकारचं यांना तो काय झाला, नाबार्डला पैसा अवेलेबल झाला आणि त्या बँकेने एक प्रकारची पेनल्टी दिली, कारण का, तो पैसा एकदा गुंतवला की त्याच्यावर तुम्हाला व्याज भेटणार, म्हणजे त्या तुमचा पैसा गुंतला, तुम्ही इकडे नाही दिला ना, तुम्ही इकडे गुंतवून टाका, तुम्हाला त्याच्यावर व्याज भेटणार. तर अशा त्यांना जमा करावी लागते रक्कम आणि त्याच्यावर त्यांना फक्त व्याज भेटतं. लक्षात घ्या, ती पैसे तुमची तिकडे गुंतले, जे काही तुम्ही गॅप सोडलाय ना, तुम्हाला तिकडे तो गुंतवावा लागतो, जमा करावा लागतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला व्याज भेटतो कोणाला, बँकेला. तर अशा प्रकारे तो RIDF आहे. याची सुरुवात कधी झाली, लक्षात घ्या, 1995 RIDF ची सुरुवात झाली होती. कधी, 1995 आणि सुरुवातीला RIDF किती कोटीचा होता, जवळपास सुरुवातीला भांडवल होतं 2000 कोटी. आता त्याचं भांडवल किती केले, 3,20,500 कोटी एवढं त्याचं भांडवल झालं आतापर्यंत. एवढं मोठं भांडवल, कारण का ग्रामीण भागासाठी खूप मोठा पैसा लागतो, पायाभूत सुविधा. त्याच्यामध्ये मग सामाजिक, कृषी, ग्रामीण, दळणवळण, सिंचन अशा वेगवेगळ्या 27 बाबी समाविष्ट केल्या. विचार करा, 27 गोष्टीसाठी खूप मोठा पैसा लागेल. त्याच्यामुळे हा जे भांडवल आहे ते वाढवायला शक्य. 2000 कोटीवर किती केले, 3,20,500 कोटी केलेला आहे. आणि याच्यामध्ये लाभाचे कोण असतात, म्हणजे RIDF मध्ये कर्ज कोणाला भेटतं, RIDF मध्ये फंड असतो, त्या पैशाचं कर्ज कोणाला भेटतं,
तर ते कर्ज भेटलं शकतं बाजार दरापेक्षा कमी दराने. म्हणजे बाजारामध्ये समजा व्याज समजा 12% चालला असेल तर त्याच्यामध्ये खूप कमी दराने लाभार्थ्याला कर्ज भेटतं. आता लाभार्थी कोण कोण असतं बघा, RRF मधून कोणाकोणाला पैसे भेटू शकतात, लोन भेटू शकतं. तर राज्य सरकारला भेटू शकतं किंवा केंद्र शासित प्रदेशाला भेटू शकतं. राज्य सरकारच्या मालकीची किंवा त्यांनी पुरस्कृत केलेली एखादी संस्था असेल तिला कर्ज भेटू शकतं. तर पंचायत राज एखादी संस्था असेल बरोबर का, पंचायत राज संस्थेला म्हणजे एखादी समजा ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती यांना देखील कर्ज भेटू शकतो. नंतर NGO एखादी सामाजिक संस्था असेल, स्वयंसेवी संस्था असेल त्यांना देखील कर्ज भेटतं. आणि कर्जाची मुदत किती असू शकतो तर 7 वर्षाची असतं, म्हणजे 7 वर्षात कर्ज फेडायचं असतं आणि 2 वर्ष त्याला एक्सटेन्शन भेटतं. ठीक आहे, पुन्हा सांगतो RIDF म्हणजे काय, ग्रामीण भागामध्ये पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी तयार केलेला निधी आहे. ज्यांनी कुणी टार्गेट अचीव्ह केलेलं नाही कुठलं प्रायोरिटी सेक्टरचा त्यांना तो पैसे जमा करावा लागतो, त्याच्यावर त्यांना व्याज भेटतं. आधी या भांडवल किती होतं 2,000 कोटी, आता झालं 3,20,500 कोटी आणि जवळपास 7 वर्षासाठी कर्ज भेटतं, त्याच्यामध्ये 2 वर्ष एक्सटेन्शन भेटू शकतं. ठीक आहे, आणि मग तुम्हाला लाभार्थी सांगितले जवळपास सगळे सरकारी आपण बोलू शकतो. NGO जर सोडले तर मग सगळेच त्याच्यामध्ये सरकारी लाभार्थी आहेत. आता पुढचा एक प्रकारचा कर्ज निधी आहे तो म्हणजे LTI म्हणजे काय, लॉंग टर्म इरिगेशन फंड लक्षात घ्या. आता मी काही ठिकाणी लॉंग टर्म त्याचा लॉंग टर्म लिहिलेलं आहे, तुम्हाला ठिकाणी सांगतोय. तर लॉंग टर्म इरिगेशन फंड, तर मग इरिगेशन सारखे प्रोजेक्ट आहेत ना, हे काही एका दिवसात तयार नाही, त्याला खूप वर्ष लागतात. त्यामुळे हे लॉंग टर्म प्रकारचा फंड आहे लक्षात घ्या, लॉंग टर्म इरिगेशन फंड. तर अशा प्रकारचा निधी कधी आणला होता तर एक सेकंद, तो 2016-17 मध्ये आणला होता. ठीक आहे, तर निधी किती कोटीचा आहे, 20,000 कोटीचा निधी आहे. आणि त्याचा उद्देश काय असतो, जे काही रखडलेले मध्यम आणि दीर्घ सिंचन प्रकल्प असतात, ठीक आहे, त्यांना कर्ज पुरवठा करायचा. आणि किती वर्षासाठी कर्ज पुरवठा केला जातो, 15 वर्षासाठी. कारण का, हे जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहेत ना इरिगेशनवाले, यांना एका एका रात्रीत होत नाही, यांना वर्ष चालावं लागतं. समजा एखादा कालवा बांधायचा तर त्याला 4-5 वर्ष लागू शकतात. त्याच्यामुळे 15 वर्षापर्यंत कर्ज पुरवठा केला जातो LTIच्या माध्यमातून, दीर्घकालीन सिंचन निधीच्या माध्यमातून. 20,000 कोटीचा त्याच्यामध्ये लक्षात त्यांचं भांडवल आहे किंवा निधी आहे, आणि त्याच्या माध्यमातून रखडलेल्या प्रकल्पांना म्हणजे दीर्घ आणि मध्यम सिंचन प्रकल्पांना याच्यामध्ये कर्ज पुरवठा दिला जातो, वित्त पुरवठा केला जातो. पुढचा फंड आहे म्हणजे MIF म्हणजे मायक्रो इरिगेशन फंड आणि सूक्ष्म सिंचन निधी. ठीक आहे, सूक्ष्म सिंचन मध्ये म्हणजे काय, तर जे छोटे छोटे सिंचन प्रकल्प असतात त्यांना जेणेकरून काय होईल त्या क्षेत्रातलं तर ते राज्यातलं काय सिंचन क्षेत्र वाढवता येईल यासाठी हा फंड असतो. आणि त्याचा बघा किती 5,000 कोटी, कारण स्मॉल आहे ना, म्हणजे त्या मायक्रो आहे ना, तर फायनान्स करायचं तुम्हाला, पण कुठल्या प्रोजेक्टला करायचंय तर जे मायक्रो इरिगेशन प्रोजेक्ट आहे त्यांना करायचं लक्षात घ्या. म्हणून भांडवलाची अमाउंट पण देखील कमी आहे. आणि सुरुवात कधी झाली तर 2019-20 झाली. मेन फोकस काय तर सूक्ष्म सिंचन क्षेत्र वाढवायचे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला मोठा कालवा नाही बांधायचा, तुम्हाला मायक्रो इरिगेशन करायचं आहे. नंतर पुढचे तुमचं AI म्हणजे काय, अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड, त्याला म्हणतात पर्यायी गुंतवणूक निधी लक्षात घ्या. त्याचा उद्देश काय असतो तर शाश्वत शेती वाढवायची, सेवा उद्योग क्षेत्र यांना सेबीद्वारा संचालित AI म्हणजे अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंडद्वारे पतपुरवठा करायचा, असा याचा पर्पज असतो. काय तर सेबीद्वारे संचालित केलेले जे अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड असतात ना, त्यांच्या माध्यमातून काय करायचं त्या वेगवेगळ्या क्षेत्रांना म्हणजे शाश्वत शेती, जे सस्टेनेबल ॲग्रिकल्चर सर्व्हिसेस, उद्योग क्षेत्र, त्यातल्या ग्रामीण भागातले यांना कर्ज पुरवठा केला जातो AIच्या माध्यमातून. आणि लक्षात, तर अशा प्रकारे आपण नाबार्ड हा जो टॉपिक आहे त्यामध्ये पाहिलेला आहे. म्हणजे शेती पुरवठा आणि नाबार्ड हा टॉपिक मध्ये आपला हार्डली 2.5 पानामध्ये बसलेला आहे. म्हणजे तुम्हाला रिव्हिजन करायला किती शॉर्टमध्ये होऊन जाईल बघा या गोष्टी. तर अशा प्रकारे तुमचा ॲग्रिकल्चर म्हणजे सिलेबसमध्ये दिलेलं नाही, पण तुम्हाला ॲग्रो इकॉनॉमिक्सच्या अँगलने स्टडी करायचं म्हणजे ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स अर्थात ॲग्रोनॉमिक्सचं मिनिंग काय. तर आजकाल 3 विचारले जातात, त्याच्यामुळे आपण त्या अँगलने स्टडी करतोय. तर तुमचा पेज नंबर आहे मित्रांनो तो म्हणजे 138 राईट. तर बघा 138 नंबर पेज नंबर काढू शकतो तुम्ही. तर आपण ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक जे आहे त्याचं डेफिनेशन पाहूया. तर प्रोफेसर टेलर काय म्हणतात बघा, त्याचं टेलर यांचं म्हणणं आहे की महत्तम सामाजिक हिताच्या दृष्टीने स्वतःसाठी अधिकतम नफा मिळवताना उत्पादन कशाचे करावे, कसे करावे, काय आणि कशा पद्धतीने विकावे यासारख्या प्रश्नांबाबत मार्गदर्शन करणारे तत्व सांगणारे शास्त्र म्हणजे कृषी अर्थशास्त्र. म्हणजे बघा सिंपल आहे आपल्या भाषेमध्ये. तुम्हाला काय करायचं महत्तम सामाजिक हित पाहिजे म्हणजे काय, मॅक्सिमम सोशल हित म्हणजे काय इंटरेस्ट. तर त्याच्या दृष्टीने आपण काय करतोय तर तुम्हाला नफा मिळवताना आपण काय काय विचार करायचा तर शेतामध्ये उत्पादन कशाचं करायचं, कसं करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर काय आणि कशा पद्धतीने विकायचं, काय विकायचं कशा पद्धतीने विकायचं, जे आपण इंग्लिशमध्ये WH टाईपचे प्रश्न पाहतो कशा प्रकारे तो त्या ठिकाणी लावू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी कोणीतरी मार्गदर्शन करणारे पाहिजे. मार्गदर्शन करणारे शास्त्र कोण तर तुमचं कृषी अर्थशास्त्र अर्थात ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स. ठीक आहे, तर WH जेवढं तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. WH टाईपचे प्रश्न पुढचा टेलर, तुम्ही तुम्हाला ट्रिक सांगतो बघा. तुम्ही टेलर तो काय करतो तुम्हाला विचारतो तुमची कंबर किती आहे, तुमची हाईट किती आहे, तुमची दाढी किती आहे, जे काय असेल ते आता मी तुम्हाला नॉर्मल सांगतो. ॲक्च्युअली तुमच्या हाताचा पायाचा माप जे काय असेल ते घेतात. म्हणजे काय तुम्हाला विचारतो ना तुमची कंबर किती आहे, उंची किती आहे, तुम्ही ते WH क्वेश्चन लावा. आता कशाचं करावं काय करावं ना तशा पद्धतीने तर टेलर लक्षात घ्या टेलर राईट. त्याला तुमची पहिली ट्रिक जे काही जरी मी तुम्हाला सांगत होते कसं लक्षात ठेवू शकतो तुम्ही. तर कसं समोर आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न जर आले तर कन्फ्यूज होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकता टेलरला. दुसरा आहे म्हणजे प्रोफेसर दुझियर. तर दुझियर यांचं काय म्हणणं होतं बघा, कृषी व्यवसायामध्ये जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या हेतूने नफा कसा मिळायचा जास्तीत जास्त त्या उद्देशाने तुम्ही विविध संसाधनाशी संबंधित संसाधन म्हणजे काय रिसोर्सेस लक्षात घ्या कीवर्ड आता त्या संबंधित निरनिराळ्या घटक म्हणजे काय फॅक्टर्स यांच्यातील परस्पर संबंधातील नियमनाचा अभ्यास म्हणजे यांच्यामध्ये जे इंटर रिलेशन आहेत त्यांच्यातील नियमनाचा म्हणजे रेग्युलेशनचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. तर आपण काय म्हणतो कृषी अर्थशास्त्राचा म्हणतो राईट. तर त्याच्यामध्ये महत्त्वाची केवळ काय तर नफा महत्त्वाचा आपल्याला, त्याच्यानंतर रिसोर्सेस महत्त्वाचे, त्याच्या फॅक्टरमध्ये असलेल्या रिलेशनचा रेग्युलेशन करणारं शास्त्र राईट. तर जुझियर तर तुम्ही कसं लक्षात शकतो तुम्ही तर बघा जुझियर म्हणजे काय तर आपल्या अंगाने एक विचार करू शकतो आपण की आपण जास्तीत जास्त नफा करण्यासाठी आपण झिजत असतो बरोबर का. आपण काय झिजत असतो आपल्याला कष्ट करून. तर झीज कशासाठी करतो आपण आपल्या बॉडीची किंवा आपण याच्या पूर्ण याची. तर तुम्ही जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी बरेचसे रिसोर्सेस वापरतात.
आणि ते वापरून काय करता तुम्ही जास्तीत जास्त नफा कमवत असता. तर त्या अँगलने तुम्ही करू शकता की तुम्ही जास्त झुंजताय किंवा तुम्ही झुंजता अँगलने पण लक्षात ठेवू शकता की दुसऱ्याला काय करतोय, जास्त झुंजतोय कशासाठी, जास्त नफा मिळवण्यासाठी. ठीक आहे. पुढचं आहे ते म्हणजे प्रोफेसर हिप्पार्ड. आता हिप्पार्ड यांचं काय म्हणणं बघा. हिप्पार्ड काय म्हणतात, तर शेतीमध्ये संपत्ती मिळवण्याच्या आणि खर्च करण्याच्या क्रियामुळे ते संबंध निर्माण होतात आणि यांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला कृषी अर्थशास्त्र म्हणतात. राईट. तर कुठल्या प्रकारच्या संबंधाचा अभ्यास करायचा आपल्याला, शेतीमध्ये संपत्ती मिळवण्याच्या आणि खर्च करण्याच्या क्रियामुळे संबंध निर्माण होतात तर त्या संबंधाचा अभ्यास ज्या ठिकाणी आपण करतो त्याला म्हणतो कृषी अर्थशास्त्र. तर या ठिकाणी कोणी प्रोफेसर हिप्पार्ड आहे, लक्षात घ्या हिप्पार्ड. राईट. तर कसं लक्षात ठेवू शकता तुम्ही हिप्पार्डमध्ये बघा. तर लक्षात घ्या तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, एक प्रोफेसर आहे हिप्पार्ड नावाचा. तो काय करतो, त्याने खूप सारी संपत्ती मिळवली आणि खर्च कसा करायचा तो संबंध लावतो. म्हणजे जर संपत्ती मिळवली तर त्याचा खर्च कसा करायचा असा तो संबंध लावते. असं तुम्ही लक्षात ठेवा. तर त्याच्यात तुम्ही लक्षात ठेवू शकता प्रोफेसर हिप्पार्ड हा संपत्ती आणि खर्च यातील संबंधाचं काहीतरी स्टडी करतोय. पुढचे प्रोफेसर ग्रे, लक्षात घ्या ग्रे. तर कृषी अर्थशास्त्र हे अशा प्रकारचं शास्त्र आहे ज्यामध्ये कृषी व्यवसायाच्या विशेष परिस्थितीला अर्थशास्त्राची तत्वे आणि पद्धती लागू केली जातात. म्हणजे विशेष परिस्थितीला. आता तुम्हाला मी ट्रिक सांगतो बघा. ग्रेवर तुम्ही गे लक्षात ठेवा. गे आपल्याला माहिती कसं असतं, एक स्पेसिफिक कंडिशन आहे पुरुषांमध्ये. म्हणजे एखाद्या पुरुषाला दुसरा पुरुष आवडत असतो त्याला गे म्हणतो, म्हणजे मेलमध्ये, बरोबर. तर या ठिकाणी बघा तसं सांगितलं विशेष परिस्थितीला तुम्ही अर्थशास्त्राची तत्वे आणि पद्धती लागू करताय. म्हणजे विशेष केस झाली नाही त्या पद्धतीने. आणि लक्षात याला तुमचं प्रोफेसर ग्रे. नंतर पुढचे तुमचं प्रोफेसर हॉवर्ड. राईट. प्रोफेसर हॉवर्ड हे काय म्हणतात, तर ॲग्री इकॉनॉमिक्स म्हणजे काय, तर कृषी व्यवसाय आणि कौशल्यास सर्वसाधारण अर्थशास्त्र लागू करायचं. कशाला लागू करायचं, तर कृषी व्यवसाय आणि कौशल्य म्हणजे काय, ॲग्रिकल्चर बिझनेस आणि स्किल याला तुम्ही सर्वसाधारणपणे अर्थशास्त्र लागू केलं त्याला आपण काय म्हणतो, कृषी व्यवसाय म्हणतो, कृषी अर्थशास्त्र म्हणतो. ठीक आहे. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी अर्थशास्त्र लावणार ते त्याची ब्रांच होऊन कशा प्रकारे, तसं ॲग्री इकॉनॉमिक्स होतं. म्हणजे समजा मी काय केलं, एक्झाम्पल पकडतो, तुम्ही समजा बायो आणि बायोला मी इकॉनॉमिक्स लावलं तर अर्थ काय बायो इकॉनॉमिक्स. तसं तुम्ही काय करता, कृषी व्यवसाय आणि कौशल्य याला ब्रॅकेटमध्ये ठेवलेला बाहेरून आपल्या करता इकॉनॉमिक्स त्याला म्हणतो आपण कृषी इकॉनॉमिक्स. तर तसं लक्षात ठेवा तुम्ही हॉवर्ड. राईट. प्रोफेसर हॉवर्ड. आता या ठिकाणी तुम्ही असं लक्षात ठेवा की तुम्ही व्यवसाय शिकण्यासाठी स्किल शिकण्यासाठी तुम्ही डायरेक्ट हार्वर्ड युनिव्हर्सिटी गेली. हार्वर्ड युनिव्हर्सिटी आपल्याला माहिती खूप फेमस युनिव्हर्सिटी. लोक त्या ठिकाणी कशासाठी जातात, तर व्यवसाय शिकण्यासाठी जातात किंवा स्किल शिकण्यासाठी जातात. असं लक्षात ठेवा. एंटरप्रेन्योरशिप तिकडे आलेले लोक बघा खूप मोठे बिझनेस करतात. सांगतात की आम्ही हार्वर्डमध्ये जाऊन PhD केली किंवा हार्वर्डमध्ये जाऊन शिकली अशा पद्धतीने. तर हार्वर्डचं तुम्ही तसं करू शकता की कृषी व्यवसाय नुसते व्यवसाय लक्षात ठेवा. व्यवसाय आणि स्किल तिकडे शिकून आलेले लोक एकदम व्यवसायाच्या भारीत असतात. बिझनेस एक माइंड शिकून आलेले असतात, स्किल आलेले असतात त्यांना. तर हार्वर्ड लक्षात ठेवा, हार्वर्ड युनिव्हर्सिटी. नंतर पुढचं आहे ते म्हणजे सॉन्डग्रास वल्लास. नाव सर्व वेगळं आहे, सॉन्डग्रास वल्लास. यांचं काय म्हणणं आहे, कृषी क्षेत्राच्या विविध प्रश्नांचा सर्वांगीण विचार करणारी अर्थशास्त्राची उपयोजित शाखा. उपयोजित शाखाचा अर्थ काय होतो इंग्लिशमध्ये, अप्लाइड ब्रांच. अप्लाइड. जसं की समजा मी बेसिक पकडतो बायोलॉजी. तर बायोलॉजी लक्षात घ्या आपल्याला बेसिक सायन्स आहे. ठीक आहे. तर बायोलॉजी अप्लाइड ब्रांच कुठली, तर बायोटेक्नॉलॉजी लक्षात घ्या, बरोबर का. बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण विशिष्ट जीन्स वगैरे त्या गोष्टी स्टडी करतो. तर ही बायोलॉजीची अप्लाइड ब्रांच झाली. मला लक्षात त्या पद्धतीने किंवा मेडिसिन वगैरे हे बायोलॉजीची अप्लाइड ब्रांच झाली. तर फर्मेंटेशन हे अप्लाइड ब्रांच झाली. आलं लक्षात. किंवा बायोमेडिकल टेक्नॉलॉजी ही बायोलॉजीची अप्लाइड ब्रांच झाली. बेसिक सायन्स कुठलं तर बायोलॉजी. आलं लक्षात. अशा पद्धतीने तुम्ही केमिस्ट्री घ्या, केमिस्ट्री बेसिक सायन्स झाली. त्याच्यामध्ये मग ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री अशा गोष्टी. ठीक आहे. आणि तुम्हाला गोष्टी लक्षात आली असतील. उपयोजित शाखा काय सांगितलं मी, तर कृषी क्षेत्राच्या विविध प्रश्नांचा सर्वांगीण विचार करणार. कसा विचार करते की जे काही विविध प्रश्न आहेत त्या सगळ्यांचा सर्वांगीण विचार करते. सर्वांगीण म्हणजे सगळ्यांना इन्क्लूड करून घेते, सगळ्यांचा विचार करते. तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता या ठिकाणी, तर लक्षात ठेवा कसं लक्षात ठेवू शकता तुम्ही, तर बघा सॉन्डग्रास. सोंड कोणाला असते, हत्तीला. तर हत्ती काय करतो, त्या अँगलने लक्षात ठेवलं तुम्ही सॉन्डग्रास. आता हत्तीला सोंड असते. हत्तीवर तुम्हाला काय लक्षात येईल, आपल्याला गणपती आठवा. गणपती काय करतो, सगळ्यांचा विचार करतो. असं तुम्ही लक्षात ठेवा. सगळ्यांच्या प्रश्नाचा विचार करतो आणि मग सगळ्यांना काय करतो, सगळ्यांचा कल्याण करतो. असं तुम्ही त्या अँगलने लक्षात ठेवा. सॉन्डग्रास वल्लास. ठीक आहे. तर वल्लासचं कसं लक्षात ठेवतो तुम्ही, वल्लासवर एक शब्द लक्षात ठेवा, वेलनेस. सगळ्यांच्या वेलनेसचा विचार करतो, सगळ्यांच्या हिताचा विचार करतो. आपण म्हणतो का वेलनेस सेंटर. वेलनेस सेंटर म्हणजे सगळ्यांचं कल्याण करणारं सेंटर अशा प्रकारे. तर सॉन्डग्रास म्हणजे काय, गणपती सगळ्यांचा विचार करणार आहे. म्हणजे काय, विविध प्रश्नांचा सर्वांगीण विचार करणारी शाखा. काही लक्षात सगळ्या ट्रिक. ठीक आहे. तर असो त्या ट्रिक आपल्या बॅचच्या बाहेर नाही गेला पाहिजे. तुमच्या मित्रमैत्रिणी किती जवळचा असेल तर आपल्या ट्रिक सांगू नका. आपल्या बॅचचा रेफरन्स द्या. नाहीतर म्हणजे तुम्हाला मी ट्रिक सांगणार नाही, कारण आपल्या भरपूर सारे ट्रिक बाकी आहेत. लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्ही आपला पोटा पाण्याचा पण थोडाफार विचार करा आणि तुम्ही स्वतःची कॉम्पिटिशन वाढू नका. ह्या फ्रीमध्ये सगळं ट्रिक सांगू. तुम्हाला ट्रिक सांगायचं तर तुम्ही काय करा, आपल्या बॅचचा रेफरन्स द्या. तर मी माझ्यामध्ये तुम्हाला सांगतोय. तर तुम्हाला कोणी विचारलं की आपली बॅच कशी, तुम्ही सांगू शकता की सर खूप भारी ट्रिक सांगतात. तो ऑफिस तुम्हाला भारी वाटत असतील तर तुम्ही सांगू शकता. ते बघायचं बघा. या ठिकाणी तुम्हाला दाखवतो खाली तो टॉपिक घेते थोडंसं मी क्लीन करतो. तुम्ही लिहून घ्या. मी कारण कसं हे सगळं क्लीन करून टाकते. त्याच्यामुळे मला PDF वगैरे काय भेटणार आहे, तुम्हाला मी बुक केलेलं आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी पाहू शकता, तुमच्या बुकवर लिहू शकता. आता शेतीची आर्थिक विकासातील भूमिका काय हे तुम्हाला लक्षात ठेवायचं किंवा हे जाणून घ्यायचे. आता ॲग्रिकल्चरचा इकॉनॉमिक डेव्हलपमध्ये काय रोल आहे, तर सगळे जेनरिक पॉईंट लक्षात हे तुम्हाला सगळं वाचून स्वतःला लक्षात येऊन जाते. म्हणजे मी न सांगितलं तर काय फरक पडणार नाही. तर पहिली गोष्ट म्हणजे माहिती आहे आपल्याला कशासाठी आपण शेती करतो, तर माणसाची शेती चालू केलीच कशासाठी, तर स्वतःचा पोट भागवण्यासाठी. म्हणजे काय, अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी. ठीक आहे. पहिल्यांदा आपण स्वतःचा भागवतो, मग दुसऱ्यांचा भागवतो. नंतर राष्ट्रीय उत्पन्नाचा वाटा. आपल्याला माहिती शेती आपण काय करतो, त्याचा जे काय माल आला तर विकतो, एक्सपोर्ट करतो, त्याच्यात आलेला इन्कम आपल्या GDPला कॉन्ट्रीब्यूट करते. तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये महत्त्वाचा वाटा आहे. तसं ते किती लोक 16-17% GDPमध्ये कॉन्ट्रीब्युशन. स्वातंत्र्याच्या आसपास किती होतं, तर ते ऑलमोस्ट मोर दॅन 50% होतं. नंतर रोजगार निर्मिती. आपल्याला माहिती भारतातील 45% जनता अजूनही शेतीवर अवलंबून आहे.
नंतर कच्च्या मालाचा पुरवठा इंडस्ट्री असतो, बाकीचे काही वेगवेगळ्या इंडस्ट्री असेल तिकडे कच्च्या मालाचा पुरवठा शेतीद्वारे केला जातो. नंतर उपजीविकेचे साधन म्हणजे लोकांसाठी लाईव्हलीहूडचा महत्त्वाचा फॅक्टर आहे. लाईव्हलीहूड म्हणजे फक्त शेती नाही लक्षात घ्या, शेतीच्या अवलंबून जे काही वेगवेगळे रोजगार असतात म्हणजे पशुधन म्हणा, मासेमारी म्हणा, अजून जे काही लाकूड कटाई म्हणा किंवा ॲग्रिकल्चर प्रोसेसिंग इंडस्ट्री म्हणा, त्याच्यावर देखील लोकांचं उपजीविका अवलंबून असते. नंतर विदेशी चलनाचा स्रोत आपण जे धान्य अजून काही गोष्टी असेल पदार्थ आपण याला एक्सपोर्ट करतो, त्याच्यातून आपल्याला काय होतं परकीय चलन प्राप्त होतं. नंतर भांडवल निर्मितीमध्ये होतं, आपल्याला माहिती की आपण याच्यामध्ये भरपूर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करतो, तर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट घेऊन आपली भांडवल निर्मिती होते. नंतर किंमत स्थैर्य राखणे, तर ॲग्रिकल्चर आपल्याला माहिती जर अन्नधान्याचं उत्पादन कमी झालं तर किमती भरपूर वाढून जातात आणि मग ते प्राईस स्टॅबिलाइज नाही होत. आता आपल्याला पाठीमागे माहिती होतं की युक्रेन रशियाचं वॉर चालू झाल्यामुळे आपल्याला भारतामध्ये खूप साऱ्या गोष्टीची किमती वाढल्या होत्या, कारण तिकडे बऱ्याचशा गोष्टी आपण घेतो. तर असं होतं लक्षात घ्या की किंमत स्थैर्य राखायचं असेल तर आपल्याला कृषीचं उत्पादन बऱ्यापैकी चांगलं केलं पाहिजे. नंतर विषमता कमी करण्यासाठी मदत करणे म्हणजे काय, एखाद्या ठराविक एरियामध्ये समजा एखाद्या अन्नधान्याचं उत्पादन कमी होत असेल आपण काय करतो, जास्तीच्या म्हणजे सरप्लस एरियापासून आपण काय करतो त्या डेफिशिट एरियामध्ये पाठवतो, राईट. अशा प्रकारे त्याच्याला आपण म्हणतो की आपण याला प्रादेशिक विषमता कमी करत असतो लक्षात घ्या, म्हणजे एका राज्यामध्ये दुसऱ्या राज्यामध्ये किंवा एका प्रदेशामध्ये दुसऱ्या प्रदेशामध्ये अशा प्रकारे. नंतर पुढचं आर्थिक नियोजनाचा घटक. आर्थिक नियोजनाचं घटक म्हणजे आपण प्लॅनिंग करताना आपण फायर प्लॅनिंगमध्ये पण बघा, आपण प्रत्येक फायर प्लॅनिंगमध्ये शेतीला काही ना काही टार्गेट दिले. पहिले फायर प्लॅनला पूर्ण शेतीला डेडिकेट होता, नंतर तिसऱ्या फायर प्लॅनमध्ये आपण शेतीला उद्योगधंद्याला प्रेफरन्स दिला आणि प्रत्येक फायर प्लॅनमध्ये आपण शेतीला असं उद्योगधंद्याला तो काय करतो एक टार्गेट दिलेला असतो. म्हणजे आर्थिक नियोजनाचा महत्त्वाचा घटक आला लक्षात. तर ह्या सगळ्या गोष्टी रोल ऑफ ॲग्रिकल्चर इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहेत, राईट. तर तुम्हाला मी थोडक्या सिंपल भाषेमध्ये समजून सांगितलं एक्झाम्पल देऊन, तर तुम्हाला ही वरच्यावर लक्षात ठेवू शकतो तुम्ही, पण एक्झाम्पल जर घेतली तर तुम्हाला चांगल्या गोष्टी लक्षात राहू शकतात. तर अशा प्रकारे रोल ऑफ ॲग्रिकल्चर इन इकॉनॉमिक